कितीही जवळची व्यक्ती असू द्या, ह्या 7 गोष्टी कधीच कोणाला सांगू नका. नाहीतर आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील सर्वात बुद्धिमान, दूरदृष्टी असलेले आणि कूटनीतीचे अद्वितीय आचार्य मानले जातात. त्यांच्या विचारांनी, धोरणांनी आणि शिकवणुकींनी केवळ तत्कालीन काळात नव्हे तर आजही संपूर्ण जगावर प्रभाव पाडला आहे. चाणक्याच्या नीतीमध्ये मानवी जीवन जगण्याचे शाश्वत तत्त्वज्ञान आढळते. एका साध्या माणसाला आयुष्यात उभं राहण्यासाठी, फसवणूक टाळण्यासाठी, शत्रूंच्या कूटनीतीला उत्तर देण्यासाठी आणि स्वतःचा सन्मान जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या असंख्य गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आजच्या आधुनिक काळातही या नीतीचं महत्त्व तितकंच आहे. माणसाने आयुष्यात कधीच कोणासमोर उघड कराव्यात अशा काही गोष्टींबद्दल आचार्य चाणक्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही गोष्टी जर गुप्त राहिल्या तर माणूस अधिक सुखी, समाधानी, सुरक्षित आणि यशस्वी होऊ शकतो. पण या गोष्टी जर इतरांसमोर सांगितल्या गेल्या तर त्या आपल्यासाठी विनाशकारी ठरू शकतात. आजच्या लेखात आपण चाणक्यांनी सुचवलेल्या अशाच अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा सलग आणि सखोल आढावा घेणार आहोत. मनुष्याच्या आयुष्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्याचं स्वतःचं घर, कुटुंब आणि घरगुती समस्या. चाणक्य म्हणतात की घरातील वादविवाद, भांडणं, मतभेद, कडवटपणा किंवा एकमेकांतील कमतरता कधीही बाहेर सांगू नयेत. प्रत्येक घरात चढउतार असतात, प्रत्येक कुटुंबात काही ना काही दोष असतात, पण हे दोष बाहेर सांगितले तर त्याचा फायदा शत्रू किंवा मत्सरी लोक सहज घेऊ शकतात. बाहेरचे लोक तुमच्या घरातील दुरावा पाहून त्याला आणखी हवा देऊ शकतात. तुमच्या कुटुंबाबद्दल कोणाला सांगितले तर लोक तुमच्यावर हसू शकतात, तुम्हाला कमकुवत समजू शकतात आणि कौटुंबिक गोष्टींचा समाजात चुकीचा अर्थ निघू शकतो. आजच्या काळात सोशल मीडियावर एक छोटा वादही पोस्ट करून अनेक लोक हसवले जातात आणि त्याचा परिणाम कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर होऊ शकतो. त्यामुळे घरातील रहस्य हे नेहमी घरातच राहिले पाहिजे. घराला बाहेरच्या जगापुढे नेहमी एकसंध आणि मजबूत स्वरूपातच मांडले पाहिजे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यक्तीचं उत्पन्न, कमाई, संपत्ती आणि आर्थिक स्थिती. चाणक्य म्हणतात की पैसा माणसाला मिळणारा सर्वात मोठा गुप्त सामर्थ्य आहे. याची माहिती जर इतरांना मिळाली तर ते तुमच्याबद्दल ईर्ष्या ठेवू शकतात. काही जण तुमचा वापर करण्याचा प्रयत्न करू शकतात, पैसे उकळण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा आर्थिक हिशेबात चुकवण्यासाठी दबाव आणू शकतात. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती संपत्ती आहे, तुम्ही किती कमावता, तुमच्या बँक खात्यात किती आहे, तुमचा व्यवसाय किती वाढतोय याची माहिती कधीही उघड करू नये. कारण पैसा जितका शांतपणे वापराल तितका अधिक वाढतो. पैसा जाहीर केल्यास सुरक्षित राहत नाही. समाजात काही लोक केवळ आर्थिक मत्सरामुळे तुमची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या आर्थिक आयुष्याबद्दल अतिशय सावध राहणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भूतकाळातील चुका आणि भविष्याची रणनीती. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी चुका करतो. काही चुका मोठ्या असतात तर काही लहान. पण त्या चुका इतरांना सांगितल्या तर लोक तुमच्यावर टीका करू शकतात, तुमच्या चुकांचं स्मरण वारंवार करून तुम्हाला कमीपणा दाखवू शकतात. म्हणूनच भूतकाळ हा स्वतःपुरता ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्यातील योजना, प्रयत्न, नवनवे प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी बनवलेले प्लॅन हे कोणालाही सांगू नयेत. काही लोक तुमच्या यशावर समाधानी नसतात. ते तुमच्या योजनेत अडथळे आणू शकतात, चुकीची माहिती पसरवू शकतात किंवा तुमच्या विरोधात वातावरण तयार करू शकतात. म्हणून चाणक्य सांगतात की योजना चांगली असली तरी ती गुप्त राहिली पाहिजे. काम झाले की जगाला परिणाम सांगावा, पण आधी नाही. यश मिळेपर्यंत शांत राहणं हेच सर्वात मोठं शहाणपण आहे.
चौथी गोष्ट म्हणजे स्वतःची कमजोरी आणि ताकद. मनुष्याला आपल्या भावना कधीच लपवता येत नाहीत. कधी तो भावनिक होतो, कधी रडतो, कधी दुखावला जातो. पण चाणक्य सांगतात की तुमची भावनिक कमजोरी कोणालाच दिसली नाही पाहिजे. माणसं स्वभावाने अशी आहेत की ते तुमच्या ताकदीचा आदर करतात पण तुमच्या कमकुवतपणाचा फायदा मात्र लगेच घेतात. तुमची भीती, तुमच्या जीवनातील कमतरता, तुमचे अशक्तपण, तुम्हाला काय त्रास देतन्य हे जर इतरांना कळलं तर ते त्याचाच वापर तुमच्या विरुद्ध करू शकतात. त्यामुळे मनात काही कमजोरी असली तरी ती फक्त स्वतःपुरती ठेवावी. तुमची ताकदही प्रत्येकाला सांगू नये, कारण काही वेळा खूप आत्मविश्वास दाखवला की लोक त्याविरुद्ध कट रचू शकतात. पाचवी गोष्ट म्हणजे तुमचा अपमान. माणूस कितीही मोठा असला तरी आयुष्यात एक वेळ अशी येते की त्याचा अपमान होतो. समाजात, ऑफिसमध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणीही एखादा शब्द बोलू शकतं. पण झालेला अपमान पुन्हा पुन्हा लोकांना सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आणखी हास्यास्पद दिसतो. लोक त्या गोष्टीचा विनोद करतात आणि आपल्याला अधिकच कमी लेखतात. म्हणून अपमान हा मनात ठेवून त्यातून शिकावं. स्वतःला मजबूत करावं, पुढच्या वेळेस परिस्थितीवर मात करावी. पण अपमानाची कथा जगासमोर मांडणे कधीही योग्य नाही. सहावी गोष्ट म्हणजे आपल्या मनातील नकारात्मक भावना. राग, द्वेष, ईर्ष्या, चिडचिड, मत्सर हे प्रत्येकाच्या मनात येतच असतात. पण या नकारात्मक भावना जर इतरांसमोर बोलल्या तर लोक त्याला चिमटे काढतात. तुमच्या मनाला त्रास देणाऱ्या गोष्टींचा वापर लोक तुम्हाला चिडवण्यासाठी करतात. म्हणून आपल्या मनातील नकारात्मक विचार कोणालाही सांगू नयेत. कारण मनाचं रहस्य सांगितलं की लोक त्याचाच फायदा घेतात. सातवी गोष्ट म्हणजे दानधर्म. दान हे जेव्हा गुप्तपणे केले जाते तेव्हाच त्याचे फळ अधिक मिळते असे सर्व धर्म सांगतात. चाणक्य म्हणतात की दान करण्याचा खरा अर्थ म्हणजे दुसऱ्याला मदत करणं, पण त्याचे प्रदर्शन करणं नाही. दान जाहीर केलं की ते पुण्य राहत नाही, ते प्रतिष्ठेचं प्रात्यक्षिक बनतं. म्हणूनही दान गुप्तच असावे. या सर्व गोष्टींचा एकच निष्कर्ष असा की आयुष्यातील काही गोष्टी जितक्या गुप्त ठेवता तितकं जीवन अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि सोपं राहतं. चाणक्यांनी सांगितलेली ही जीवनमूल्ये आजच्या काळातही तितकीच लागू आहेत आणि त्यांचे पालन केल्यास आपण जीवनातील अनेक अडचणींपासून दूर राहू शकतो. हीच चाणक्य नीतीची ताकद आणि तिची अद्वितीयता आहे.